وَلَقَدْ مَنَنَّا عَلَى مُوسَى وَهَارُونَ وَنَجَّيْنَاهُمَا وَقَوْمَهُمَا مِنَ الْكَرْبِ الْعَظِيمِ وَنَصَرْنَاهُمْ فَكَانُوا هُمُ الْغَالِبِينَ وَآتَيْنَاهُمَا الْكِتَابَ الْمُسْتَبِينَ وَهَدَيْنَاهُمَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ وَتَرَكْنَا عَلَيْهِمَا فِي الْآخِرِينَ سَلَامٌ عَلَى مُوسَى وَهَارُونَ إِنَّا كَذَلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ إِنَّهُمَا مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ وَإِنَّ إِلْيَاسَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ إِذْ قَالَ لِقَوْمِهِ أَلَا تَتَّقُونَ أَتَدْعُونَ بَعْلًا وَتَذَرُونَ أَحْسَنَ الْخَالِقِينَ اللَّهَ رَبَّكُمْ وَرَبَّ آبَائِكُمُ الْأَوَّلِينَ فَكَذَّبُوهُ فَإِنَّهُمْ لَمُحْضَرُونَ إِلَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِي الْآخِرِينَ سَلَامٌ عَلَى إِلْيَاسِينَ إِنَّا كَذَلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ وَإِنَّ لُوطًا لَمِنَ الْمُرْسَلِينَ إِذْ نَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ أَجْمَعِينَ إِلَّا عَجُوزًا فِي الْغَابِرِينَ ثُمَّ دَمَّرْنَا الْآخَرِينَ وَإِنَّكُمْ لَتَمُرُّونَ عَلَيْهِمْ مُصْبِحِينَ وَبِاللَّيْلِ أَفَلَا تَعْقِلُونَ. आणि निसंदेह मूसा आणि हारून यांच्यावर उपकार करणारेही आम्हीच होतो. एका फार मोठ्या संकटापासून त्यांना आणि त्यांच्या जनसमूहाला आम्ही मुक्ती दिली आणि आम्ही त्यांची सहाय्यता केली. मग तेच वरचढ ठरले आणि आम्ही त्यांना असा एक ग्रंथ प्रदान केला ज्याचं निवेदन फार स्पष्ट होतं. आणि आम्ही त्यांना सरळ मार्गावर चालवलं आणि त्यांच्या आव्हानाची चर्चा नंतरच्या वंशामध्ये आम्ही बाकी राखली. सलाम असो मूसा आणि हारूनवर. सत्कर्म करणाऱ्यांना आम्ही किती चांगला मोबदला प्रदान करतो. निस्संदेह ते आमचे इमानधारक दास होते आणि खात्रीनं इलियास देखील पैगंबरांपैकीच होते. जेव्हा त्यांनी आपल्या जमातीच्या लोकांना फरमावलं, काय तुम्हाला आपल्या परिणामाची भीती नाही? हे काय करता की जो सर्वात चांगला बनवणारा आहे त्याला तुम्ही सोडून दिलं आणि बलला दुआमध्ये पुकारता? अल्लाह पालन करता रब आहे. तुमचा आणि तुमच्या पूर्वी होऊन गेलेल्या वाडवडिलांचाही तोच पालनहार आहे. मग त्यांनी इलियासला खोटं ठरवलं तेव्हा आम्ही त्यांना सजा यातनेत पकडलं. जे फक्त एका अल्लाहला पुकारणारे होते तेच बाकी राहिले. आम्ही नंतरच्या लोकांमध्ये या गोष्टीची चर्चा बाकी राखली. सलाम असो इलियासेंवर. सदाचारी लोकांना आम्ही किती चांगला मोबदला देतो. खात्रीनं इलियास देखील आमच्या इमानधारक दासांपैकी होते आणि लूत देखील आमच्या पैगंबरांपैकी एक पैगंबर होते. जेव्हा आम्ही लूत यांची आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांची संकटापासून सुटका केली, परंतु त्यांची म्हातारी पत्नी सजा यातनेत घेरलेल्या लोकांमध्ये सामील राहिली. मग आम्ही तिथल्या सर्व लोकांना मूळ बुनियाद सहित उपटून बर्बाद केलं आणि तुम्ही त्यांच्या विराण आणि उद्ध्वस्त वस्त्यांवरून कधी सकाळी जाता, कधी रात्रीही प्रवास करता. हे सर्व पाहूनही काय अक्लेचा वापर न कराल?